दीदी दीदी हा बोल. चालली? अरे मी शेतात चालले, घरी एक दाणा बी नाही खायला. अगं मला खूप ताप आले ना, तू आजच्या दिवस घरी नाही थांबू शकत? बाळा तू छोटी आहे ना, माझ्यासाठी नाही थांबू शकत? बाळा तुझी ताप खेळत तर मी वावरात जाते, पण तू समजून घेत नाही. जा जा तू रूममध्ये जाय. इतकं खराब मोसम आहे, तुम्हाला व्हायचं आहे का? चल मी वावरात चालले. जा तू. मला तर एखाद्या दिवस मी दीदी घरीच राहते. वावरात बापरे, कोणती झाडं सुकले. वावरात आले, इथे बैसून दगडावर. मी बसायला नाही आले, तुला घरी न्यायला आले. कारण की तेवढं मला करू देत नव्हती. पाय झाड कसे चुकले आपले. तुम्ही थांब, मी करू. चुप आहे, तुला आधी ताप आहे. इतकं सर करणे, अजून झाडं बी चुकले, पाणी नाही आहे. 4-5 दिवसापासून फक्त मोसमचाच पत्ता नाही, काही नाही. झाडं लावले, याला की येईल का? तू हो घरी बरं का, जा. नाही मला नाही जायचं घरी. इतकुसं वावर आहे. आपला भाऊ असतात, त्यानं सगळे वावर विकून टाकले आणि स्वतः गेला मुंबईत राहायला. एकच वावर राहू दिलं, ते बी देव. माझ्या डोळ्यात माती उडाली. हो तिकडे बाजू. तुला समजत नाही का दीदी? काय करू का छोटी, तर खायला काहीच नाहीये. मी कमी ना पैसे, मला मोठी तर होऊ दे थोडीशी. तुला शाळा शिकवायला इतकं काम करायला लागतं का बाळा? अगं मी शाळा, मग तू मला तू शाळेत नाही टाकलं तर चालेल? आज आपण पैसे करून तुझा दाखला करूया गावातल्या शाळेत, ठीक आहे? नाही ग, मला तुझ्याकडे एवढे पैसे नाही शाळेत टाकायसाठी, तर मी घरी ना खूप चांगलं शिकते. हो, तुझं स्वप्न नीट हो देवाच्या नावाने. चल बस झालं. मी बनणार तर आर्मीच बनणार, देशाची सेवा करायची. चल घरी जाऊ. हॅलो यार, पाणी प्यायचं, किती घाण झालंय. पाणी नको नासकूर, चल पटकन घरात. तुला मस्त जेवण करते. वाय पॅन्टर पटकन, पॅन्टर. चल घे तुझी. आणि एवढ्याशा झोपडीत घरात आपल्याला राहणं नाही लागणार. मोठे कार्ड काढलं होते, काढलं. हो, मग चुलीवर स्वयंपाक करलं. काय झालं राजी, काय केलं तुम्ही घराला? जायचं अभ्यास का तुला? मी तुला पुस्तक आणलं कसा राहा. चला आता जसे काढून घेते. कामीच आहे काय वय? झाड बी किती मोठं झालंय ना. अगं छोटी, आपली जमीन हडपणं चालू आहे, तिकडे पटकन चल. जमीन आमची जमीन. मारू नको. कुठे गेले ते लोक? काढू. कुठे गेले काढू ते लोक? आपली जमीन.